सन्माननीय सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सभागृह नेते, सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार, या ठिकाणी खरं म्हणजे हा ठराव देताना महापौर महोदया या ठिकाणी हा ठराव कोण मांडत आहे, ठीक आहे, त्यांनी या ठिकाणी सभागृहामध्ये नखाते साहेबांनी या ठिकाणी मांडला, परंतु पत्र देताना नेमका ठराव कोण मांडत आहे ह्या सभागृहात याच्यावर काही नाही, हे कोरा पेपर असवा. हा नाही नाही, याच्यावर पण लिहिलं पाहिजे ना. ते तुम्ही सपोर्टिंग जेव्हा डिटेल देता ना तेव्हा लिहायला पाहिजे ना, असं आहे. हां हां तर महापौर महोदया या ठिकाणी आज 111 नगरसेवक आहेत. हां नाही, 111 प्लस आम्ही 10 नसू द्या, ते नसू द्या हो, सभागृहात 111 प्लस 10 नगरसेवक. प्रत्येक विभागामध्ये काय ना काय अधिकाऱ्यांच्या अनुषंगातून कधी तक्रारी असतात, कोणाच्या ना कोणाच्या कामाच्या असतील, कधी काही असेल. परंतु नखाते साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांनी नाहरकत प्रमाणपत्रे त्यांनी दिलेली आहेत, बोगस शिफारसी त्यांनी काही वेगळ्या प्रकारे केलेल्या आहेत, आणि अशा प्रकारचं कामकाज त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. या सभागृहामध्ये कुठल्याही प्रकारे चौकशी किंवा काही कागदपत्र सादर त्यांनी तशा प्रकारची केलेली नाहीत. केले असतील, तुमच्याकडे केले असतील तर ते असतील, पण ह्या किमान सभागृहापुढे तरी नाहीत. आणि सभागृहापुढे अशा प्रकारचा कुठलाही विषय हे नसताना त्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट निलंबित करून टाका, आणि निलंबित केल्याशिवाय चौकशी पूर्ण होऊ शकत नाही, हे काही योग्य नाही, हे कारण होऊ शकत नाही. चौकशी करायला समिती त्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा समित्या नेमले गेलेल्या आहेत, समिती नेमलेल्या आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे, त्याचा अहवाल सभागृहासमोर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे निलंबन केल्याशिवाय चौकशी होऊ शकत नाही अशा प्रकारचं काही हे नाही. चौकशी होऊ शकते ना, त्या पदावर असल्यावर सुद्धा वरिष्ठ अधिकारी चौकशी करू शकतात. महासभा जो निर्णय घेईल किंवा बाहेरचा कोणी अधिकारी जरी त्या ठिकाणी चौकशी करता डेप्यूट केला तरी सभागृह निर्णय घेऊ शकतात त्या ठिकाणी. आणि कुठल्या अधिकाऱ्याच्या क्लास 1 काय अधिकाऱ्याची कोणी चौकशी करावी त्यालाही काहीतरी नियम आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी सभागृहामध्ये एकदम निलंबनाचा ठराव करून टाकायचा, कुठल्याही प्रकारचा एव्हिडन्स त्या ठिकाणी नसताना, काही पाहिलेलं नसताना, सभागृहासमोर त्या ठिकाणी पूर्णपणे सखोल तो पुरावा सुद्धा नाही, आणि अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या अनुषंगातून आपण निर्णय घेणं हे कायद्याच्या अनुषंगातून योग्य ठरत नाही. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करतोय की जो कोणी अधिकारी असेल त्याने जर चुकीचं केलं असेल ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल. तो अहवाल त्या ठिकाणी सभागृहासमोर ठेवा, त्यावेळेस त्याला त्या नियमानुसार जी कारवाई करायची ती सभागृहाने करावी. परंतु चौकशीच्या अगोदरच त्याच्यावर आपण सभागृहामध्ये बोलून मोकळं व्हायचं की त्याला निलंबन करा, हे कायद्याला धरून होत नाही. आणि म्हणून त्यांची जर चौकशी करायची असेल तर ती समिती नेमावी, त्या समितीसमोर मग वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमावी किंवा बाहेरच्या कोण अधिकारी असतील, रिटायर असतील, त्यांच्या मार्फत करावी. आणि अशा प्रकारचा निर्णय घेऊन जो चौकशीमध्ये दोषी आढळले तात्काळ त्या ठिकाणी सभागृहाने तो निर्णय घ्यावा. तर कृपया विनंती आहे की अशा प्रकारे आपण कायद्याला अनुसरून जी भाग नाही तो तशा प्रकारची शिस्तबद्ध भंगाची कारवाई करताना कुठलाही पुरावा न पाहता, कुठलीही चौकशी न करता तात्काळ निलंबन करणं हे योग्य ठरत नाही. त्यामुळे आपण त्या अनुषंगातून सभागृहाने विचार करावा.